8-10 दिवस झाले तशी काही तब्येत बरोबर नव्हती आणि तब्येत बरोबर नसल्यामुळे ना घरात इतका जास्त पसारा झाला होता ना, ते बघून माझं ना दुखणं पळून चाललंय असंच मला वाटत होतं. कारण घरात पसारा झाला ना खरंच मला ते सहनच होत नाही. असं वाटतं कधी ते आवरण मी. मस्त असं ना आज सोफ्याची जागा चेंज करायचं ठरवलं होतं आणि किती दुखलं खुपलं हे बाई माणसाचं म्हणजे सांगणं कठीण आहे. कारण जे आहे ते काम ते करावंच लागतं. त्याला सुट्टी भेटत नाही. भले गुरुवारला संडेला कोणाला सुट्टी असली तरी बाईला ही सुट्टी नसतीच. जे काय आहे ते कामं तिला करावीच लागतात. तसंच मी पण ॲक्सेप्ट केलं आणि सगळं काम आवरायला घेतलं. सोफ्याची जागा चेंज केली आणि त्यानंतर आहे ना मग सोफ्यामध्ये जो पसारा होता ना तो व्यवस्थित ठेवला. आणि शिवला माझी तळमळ कळत होती की त्याला वाटत होतं मम्मीला मी पण मदत करावी, पण तो लहान आहे. मी त्याला तरी कसं सांगणार की मला मदत कर म्हणून. सो जाऊ द्या ते. त्यानंतर इकडे कपडे वाळत घालायचे राहिले होते, मग ते वाळत टाकून घेतले. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडा वेळ आराम केला आणि रात्री ना कल्याणी आणि जुजू ना मस्त असं त्यांना मी बोलवलं होतं फराळाचं करायला. जेवण वगैरे केलं. त्यानंतर ना मसाला दूध घरीच बनवलं होतं. पीत ना त्यांचा टाईमपास चालला होता. एकमेकांसाठी सॉन्ग गात होते. ते बघून मला तर भारीच वाटत होतं, पण हे नव्हते घरी त्यामुळे आमचा हा चान्स मिस झाला होता. असं संपवला आजचा दिवस. कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की फॉलो करा. बाय.